लातूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का, चाकूरकर व उदगीरचे राजेश्वर निटुरे भाजपात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉक्टर रचना पाटील चाकूरकर तसेच उदगीर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 8 वेळा नगरसेवक ते 7 वेळा नगरसेवक अध्यक्ष असलेले राजेश्वर निटुरे यांनी आज 30/3/2024 रोजी शनिवारी भाजपात जाहीर प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश मुंबईतील भाजप मुख्य कार्यालयामध्ये पार पडलाय। डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचा पक्षप्रवेश काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की डॉक्टर अर्चना पाटील यांना 30 वर्षांचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे। त्या थेट राजकारणात काम करत नसल्या तरी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या समवेत त्यांचा राजकारणाशी निकटचा संबंध होता आणि चाकूरकर यांच्यामुळे आम्हाला मोठा फायदा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले। पाहूया या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले। आणि उपस्थित सर्व पत्रकार भगिनी आणि बंधूंनो, आज ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर अर्चनाताई पाटील आणि राजेश्वरजी निटुरे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। अर्चनाताईंचा गेल्या 30 वर्षाचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे। त्या थेट राजकारणात जरी काम करत नव्हत्या तरी देखील माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या समवेत राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होतं। संभाजी भैयांनी सांगितलं ते खरं आहे की गेले 5-7 वर्ष आम्ही ताईंच्या पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं, पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता। मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला, कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते, आम्ही भाजपमध्ये काम करतो, पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे। एक अतिशय प्रामाणिक, सज्जन आणि मूल्यअधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे। आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता। आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते, पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या 10 वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहेत, गती देत आहेत, प्रगती देत आहेत, आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलं आहे त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे। आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारचे मूल्यधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल। आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता, आता मी निर्णय केला आहे। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं। आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही। आमचे सुधाकरराव श्रृंगारे यांची जागा ही अधिक ताकदीनं निवडून येईल, धाराशिवमध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल, याबद्दल
आमच्या मनात शंका नाही. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी असलम शेख, लातूर.